2 वर्षांपूर्वी भाजपच्या प्रवक्त्या राहिलेल्या आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नेमणूक करण्यात आली। सर्वोच्च न्यायालयातील कॉलेजियमने 28 जुलै रोजी घेतलेल्या मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार मुंबई उच्च न्यायालयात 3 नवीन न्यायाधीशांची नेमणूक करण्यात आली। त्यात भाजप प्रवक्त्या राहिलेल्या आरती साठे यांचंही नाव आल्यानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या। दरम्यान आरती साठे यांनी 6 जानेवारी 2024 रोजी भाजप प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला होता, असं उत्तर भाजपनं दिलं। दरम्यान आरती साठेंच्या नियुक्तीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत पाहूया। भारतीय न्याय व्यवस्थेचे दशावतार आणि भारतीय न्याय व्यवस्थेचं दुर्दैव याला म्हणतात। भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये त्या पक्षाचे जे प्रवक्ते राहिलेले आहेत, ज्याने भाजपा विरोधकांवर अत्यंत कठोर शब्दात टीका केलेली आहे आणि मोदी शहांच्या चुकीच्या भूमिकांना समर्थन दिलं आहे, अशी व्यक्ती ती कोणी असेल, तिला मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नेमणं हे मुंबई उच्च न्यायालयाच्या महान परंपरेला कलंकित करणारं आहे। की अशा राजकीय प्रेरित विचाराच्या राजकीय व्यक्तींना आपण न्याय व्यवस्थेमध्ये आणू नये, त्यांची नियुक्ती करू नये आणि न्याय व्यवस्थेचा विश्वास हा कायम राहावा, तो डळमळू नये, तो विश्वास वाढावा, वृद्धिंगत व्हावा। आरती साठेंची नियुक्ती जर जज म्हणून झाली तर उद्या जाऊन जे आपलं न्याय व्यवस्था आहे, ज्याला आपण एक स्तंभ समजतो आपल्या लोकशाहीचा, त्याच्यामध्ये अशा पद्धतीने नियुक्त्या झाल्या तर उद्या लोक शंका घेऊ शकतात आणि आज या नियुक्तीवर लोक शंका घेत असतील तर मला असं वाटतं आणि आम्हा सगळ्यांना असं वाटतं की या बाबतीत सरकारने आणि आपले CJI जे आहेत त्यांनी त्या बाबतीत योग्य असा निर्णय घेऊन हे नाव वगळावं अशी विनंती आम्ही सर्वजण तिथे करत आहोत। दरम्यान आरती साठेंनी भाजपचं प्राथमिक सदस्यत्व 2 वर्षांपूर्वी सोडलं। गेल्या 2 वर्षांपासून त्यांचा भाजपसोबत कोणताही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिली आहे। बहरुल इस्लाम हे नाव रोहित पवारांना कदाचित माहिती नसेल किंवा माहिती असलं तरी त्यांना ते घ्यायचं सोयीचं नसेल। ज्या काँग्रेस आणि शरद पवार गटाचं मूळ काँग्रेस पक्ष आहे, त्या इंदिरा गांधींनी थेट राज्यसभेतून काँग्रेसचे खासदार असताना त्यांना न्यायमूर्ती म्हणून नियुक्त केलं होतं। तेव्हा कुठं गेला होता राधा सुता धर्म, असा प्रश्न मला काँग्रेस आणि शरद पवार गटाला विचारायचा आहे।